बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं ओढ दिल्याचं चित्र आहे। त्यामुळे दुष्काळाचं सावट गडद होऊ लागलंय। या कोरड्या दुष्काळाचे चटके आता थेट सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचलेत। पाऊस नसल्यामुळे केवळ भाजीपालाच नव्हे तर आता चक्क मटणाचे दरही कडाडणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। सणासुदीच्या आणि वीकेंडच्या बेतात मटणाचा आस्वाद घेणाऱ्या मांसाहारी खवय्यांचा खिशाला आता मोठी कात्री लागणार आहे। शेतकऱ्यांनी आपली जनावरं बाजारात विकायला आणलेली नाहीत। बाजारात आवक कमालीची घटलेली आहे। त्यामुळे बोकडांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। जनावर खरेदीचे दर गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे दुकानदारांना मटणाचे दर वाढवण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही। आता आपण आठवडी बाजारामध्ये जे छोट्या छोट्या म्हणजे बकरी शेळी यांचा जो बाजार भरतो त्या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी देखील हा बाजार सध्या तेजीत असल्याचा दावा इथल्या लोकांनी व्यापाऱ्यांनी केला आहे। कारण सध्या माल म्हणजेच जनावरं येत नाही त्यांचा दावा आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आणि त्याचं कारण काय थोडं समजून घ्या। तुमचं नाव सांगा आणि कुठले आहात? आजीजभाई बिडकीन। मला एक सांगा की बाजार कसा सुरू आहे आता, म्हणजे शेळ्यांचा बकऱ्यांचा बाजार कसा सुरू आहे? बाजार जास्त तैट आहे आता सध्याला। माल भेटून राहिला, मालचा रेट जास्त झाला। माल तर आता सध्याला इथं खरेदी 800 850 900 रुपये किलो राहिली। दुकानदारालाही पुरून राहिलं आणि व्यापाऱ्याला पण पुरून राहिलं। बरं, मला एक याचं लॉजिक सांगा, म्हणजे कारण काय आहे बाजारामध्ये शेतकरी जनावरं का घेऊन येत नाही? जनावर म्हणजे हे पाऊस जवळ पडत नाही का तवर बकरे इकरेला काढीत नाही लोक। कारण का पाऊस अगर जास्त पडला तर बकरे आजारी पडतात। त्याच्यामुळे लवकर बकरे इकून टाकतात लोक। तर पाऊस नाही पडू राहिला तर बकरेच नाही राहिले, त्यामुळे रेट जास्त झाला। आता काय सध्या म्हणजे तुम्ही इथं खरेदी किलोनी करतात की कसा अंदाज असतो? किलोनेच करतो। हातावर हात मारला तर आम्हाला कळतं वजन त्याचं, आणि तेव्हा ते आम्ही घेतो। आता तुम्ही काय किलोने घेतायत म्हणजे अंदाजे? आता सध्याला 800 850 रुपये किलो खरेदी करू राहिला। आणि आधी किती होता तो? 700 750 रुपये होता। 100 रुपये वाढले, किलो मग वाढले। मग आता तुम्ही ग्राहकांना पण वाढवणार? नाही, गिरायक तर तेच रेट आहे ना। तर आमचा धंदा आहे, ते आम्हाला करावं लागतं ना। पण भविष्यात जर अशीच परिस्थिती असली तर तुम्हालाही दर वाढवावं लागेल? वाढावं लागेल। असं जर राहिलं तर मग वाढावं लागेल। आता या बाजारात किती जनावर येतात अंदाजे? आणि इथं आता सध्याला 100 200 जनावर असेल। इथं 300 350 400 जनावर येत राहतात। आता सध्याला 200 इतकं फरक पडला जनावर। ठीक आहे, आपण बघतोय की मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस नाही आहे, दुष्काळासारखी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्याचे इम्पॅक्ट वेगवेगळ्या क्षेत्रावर पडणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ते इम्पॅक्ट तुमच्या मटणाच्या थाळीवर देखील पडणार आहे। कारण पाऊस पडत नाही आहे, पाऊस पडला तर जनावरं आजारी होतात आणि त्यामुळे शेतकरी त्याला विकतात। मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की जनावरं विकायला शेतकरी घराबाहेर काढत नाही आहे। मार्केटमध्ये जनावरं नाही आहे, त्यामुळे भाव वाढला आहे आणि खाटीक देखील आपला भाव वाढणार आहे। त्यामुळे अजून तरी पाऊस परिस्थिती चांगली आहे, मात्र भविष्यात जर पाऊस पडला नाही आणि दुष्काळाची सारखी परिस्थिती निर्माण झाली तर थेट मटणाचे रेट वाढणार आणि तुमच्या थाळीवर याचे परिणाम जाणवणार आहे। राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।